गेल्या शिरगाव हायस्कूल शिरगाव इथे आज आम्ही उपोषणाला बसलो. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी ते आज उपोषणाला बसले. विषय महत्त्वाचा म्हणजे शासनाने 1 ऑक्टोबरला जे परिपत्र काढलं आहे की माजी विद्यार्थी संघ स्थापन कर, ह्याला अवधी दिला आहे तात्काळ स्थापन करायचं शासनाने. पण इथल्या मुख्याध्यापक यांनी मनमानी कारभार करून 3 महिने घालवले. 3 महिने त्यांना तोंडी सांगून निवेदन देऊन पण आजच्या स्थितीपर्यंत अजून त्यांनी माझी विद्यार्थी संघ स्थापन केलेला नाही. मुख्याध्यापक हे कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहेत. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. विद्यार्थ्यांकडनं दंड वसूल करणे, काही लोकांना मारझोड विद्यार्थ्यांना करणे, बाहेर जाऊन सांगितल्यानंतर त्यांना दमदाटी देणे, असे प्रकार ह्या शिरगाव हायस्कूलमध्ये चालू आहे. जर हे त्यांनी मला ह्या निवेदनाप्रमाणे जर लेखी स्वरूपात माहिती न दिल्यास मी हे उपोषण चालू ठेवणार आहे. आणि भविष्यात 26 जानेवारीला बाकीचे जे मुद्दे मी आणि दिले आहेत त्यानंतर ते मुद्दे जर त्यांनी मला 26 तारीखच्या अगोदर नाही दिले तर 26 जानेवारीला मी उपोषणाला बसणार, हे फायनल आहे माझा. मुख्याध्यापकाने याची नोंद घ्यावी. शिरगाव कनिष्ठ विद्यालय या ठिकाणी आमचे रवींद्र जोगल साहेब इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या रास्त मागण्या घेऊन ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी जवळजवळ महिनाभर आधीपासून हा लढा सुरू केलेला आहे की माजी विद्यार्थी संघ या ठिकाणी हायस्कूलचा झाला पाहिजे आणि पर्यवेक्षक या ठिकाणी नेमला गेला पाहिजे. या ठिकाणी अशा 2 मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या 2 मागण्यांच्यासाठी आम्ही जे सल्लागार मंडळ आहे या ठिकाणी शाळेचं, त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटलेलो आहे संचालक मंडळाला आणि त्यांना ह्या दोन्ही मागण्या जोगल साहेबांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि खरं म्हणजे ह्या रास्त मागण्या आहेत. माजी विद्यार्थी संघ हा स्थापन या ठिकाणी सगळीकडे झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठच्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही बघितलं असाल तर माजी विद्यार्थी संघ स्थापन झालेला आहे, त्याला कुठची अडचण येत नाही. आणि हा माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला पाहिजे अशी ही रास्त मागणी जोगल साहेबांची आहे. का तर जवळजवळ ह्या शाळेला जवळजवळ 60 वर्षाची एक परंपरा आहे. 60 वर्षापूर्वी हे स्थापन झालेलं मंडळ आहे आणि एवढ्या उशिरा का होत आहे या महाविद्यालयात विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी किती वेळ का लागत आहे याचं कारण शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना एक इशारा दिलेला आहे की ह्या ठिकाणी हा माजी विद्यार्थी संघ स्थापन व्हावा, त्या माजी विद्यार्थी संघाकडनं चांगल्या प्रकारचं कामकाज व्हावं आणि शाळेवरती चांगल्या प्रकारचं विद्यार्थी शिक्षण घेऊन आणि शाळेचं कामकाज चांगलं चालावं याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. जोगल साहेबांचा हा लढा आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. दोन्ही विषय मार्गी लागतील असं आम्हाला एक आश्वासित त्यांनी करण्यात आलेलं आहे. मुंबई मंडळाला त्यांनी संपर्क करतो म्हणून सांगितलेलं आहे. जवळजवळ या 1-2 तासात ते संपर्क करून या ठिकाणी तो तोडगा काढून जोगल साहेबांकडे येऊन त्या ठिकाणी त्यांना पत्र देण्याची आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारचं पत्र घेतल्याशिवाय हे उपोषण उठणार नाही. आणि जोगल साहेबांना ह्याच गाववासियांचा आणि आमच्या संघटनेच्या वतीने हा पूर्ण पाठिंबा त्यांना आम्ही देण्यात येतो.